नमस्कार. या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी मी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या घेऊन आले आहे. आणि शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओमध्ये. आता सुरुवातीच्या ज्या रांगोळ्या आहेत 2 त्या रोजच्या काढण्यासाठी आहेत आणि शेवटच्या 2 रांगोळ्या आहेत तर आषाढी एकादशीनिमित्त 2 रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली ती नक्की काढून बघा. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, पण एक गुणिलेचं चिन्हाप्रमाणे चिन्ह काढायचं आहे आणि त्या दोन्ही रेषांच्यामध्ये एक दिलप्रमाणे आकार काढायचा आहे बघा. आणि 2 रेषांवरती आपण पानं काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला पानं काढलेली आहेत. आता फ्री हँड रांगोळ्या आहेत ह्या, तर आपल्या कल्पनेप्रमाणे आपण कोणतेही आकार ह्या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो. बघा, आता जे आपण गोल आकार काढलेले आहेत तिथे पिवळ्या रंगाची फुलं काढलेली आहेत. 3-3 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. बोटाच्या मदतीने ही फुलं तयार करून घेतलेली आहेत आणि काडीने आतल्या बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये बघा लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. सोपी रांगोळी आहे बघा ही, अगदी पटकन होणारी रांगोळी आहे. 5 ते 6 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता मध्ये आपण 2 फुलाच्या पाकळ्या असतात त्याप्रमाणे काढलेल्या आहेत बघा आणि पानं काढलेली आहेत. तर ही पानंसुद्धा दिलच्या आकाराचीच काढलेली आहेत. तिथे कलर भरून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर भरू शकता. त्या फांद्यांवरती छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. त्या रेषा आपण काढलेल्या आहेत त्यावरती ही छोटी छोटी पानं काढलेली आहेत. बघा, दोन्ही बाजूला पानांचा आकार काढून घेतलेला आहे काडीच्या मदतीने. आता ज्या उरलेल्या 2 रेषा आहेत बघा, त्यावरती आपण कळ्या काढून घेणार आहोत. आता मध्येही आपण फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहेत. 2 पाकळ्या इथे काढलेल्या आहेत बघा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर यामध्ये भरू शकता. आता 2 उरलेल्या ज्या रेषा आहेत त्यावरती आपण 2 कळ्या काढून घेणार आहोत. बघा, दोन्ही बाजूला 2 कळ्या काढलेल्या आहेत. आता आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही कलर भरू शकता. त्या रेषांवरती ही छोटी छोटी पानं काढलेली आहेत बघा. इथे पोपटी रंगाने पानं काढून घेतलेली आहेत. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे आणि अगदी सोपी आहे बघा ही रांगोळीमध्ये. जी रिकामी जागा दिसते तिथेही लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला एक पवित्र लूक येतो. बघू शकता तुम्ही, आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तर इथे बघा असे कागद वापरायचे आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की असे जे टूल्स असतात रांगोळी काढण्याचे त्यामुळे आपलं रांगोळी काढणं एकदम सोपं होऊन जातं. तर असे डॉटचे पेपर आपण वापरल्यामुळे काय होतं, ते डॉट व्यवस्थित येतात आणि इकडे तिकडे जाण्याची शक्यता कमी होते. आता इथे 5 डॉट काढलेले आहेत बघा, एक मध्ये आणि 4 जोडून घेतलेले आहेत. एक अधिकच्या चिन्हाप्रमाणे चिन्ह तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक रेषांच्या 2 रेषांच्या मध्ये बघा गोलाकार काढून घेतलेले आहेत. डॉट देऊन प्रेस करायचे आहेत आणि काडीच्या मदतीने फिरवून घ्यायचे आहेत. आता आपण जे गोल काढलेले आहेत बघा, प्रत्येक गोलवरती आपण एक एक फूल काढून घेणार आहोत. आता तुम्ही इथे डॉट देऊन जरी फुलं काढली, 3-3 डॉट देऊन जरी आतल्या बाजूला ओढून घेतली तरीसुद्धा ती सुंदर दिसतात. आता इथे मी छोट्या छोट्या 3 कळ्यांची फुलं काढलेली आहेत बघा. 3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. 4ही ठिकाणी फुलं काढून घ्यायची आहेत. त्यामध्ये थोडा थोडा रंग भरलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. मध्ये जो लाल रंगाचा डॉट आहे तो थोडासा आपण काडीच्या मदतीने फिरवून घेणार आहोत. त्यामुळे थोडासा सुंदर लूक आलेला आहे बघा रांगोळीला. आणि जे रेषा आहेत बघा आपल्या, जे आपण अधिकचं चिन्ह काढलेलं आहे किंवा ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती हे आपण 3-3 डॉट देऊन प्रेस करून घेणार आहोत बोटाच्या मदतीने आणि एक फुलाचं लूक देणार आहोत. आता इथे डॉट देऊनच फुलं तयार केलेली आहेत बघा आणि लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा रोजच्या काढण्यासाठी. आता प्रत्येक फुलाच्या मध्ये आपण एक पराग असतात ना फुलांचे, ते काढून घेणार आहोत बघा. त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लूक येणार आहे. त्यावरतीही डॉट दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता पोपटी रंगाचे डॉट तिथे सुद्धा दिलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर वापरू शकता. बघा, 4ही
फुलांमध्ये आपण जे तुरे आहेत किंवा जे पराग आहेत ते काढलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी आपली फायनल तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा रेडी आहे. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथेही आपण डॉट देऊन एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत आणि मध्येही पिवळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. बघा फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे बघा, इथे 3x2 डॉट दिलेले आहेत. आता ही जी रांगोळी आहे तर आषाढी एकादशी निमित्त ही रांगोळी काढलेली आहे. आता आपण खालच्या आणि वरच्या बाजूला 3-3 तुळशीची पानं काढून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूला जे डॉट दिलेले आहेत तिथे आपण फुलं तयार करून घेणार आहोत. बघा त्या फुलांवरती थोडासा ऑरेंज रंग डॉटवरती टाकून फुलांचा आकार काडीच्या मदतीने फुलांचा आकार दिलेला आहे. तर यामध्ये थोडा थोडा पिवळा रंग भरायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे लाल रंगसुद्धा भरू शकता. आता आपले जे शुभ रंग आहेत तर तेच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काडीच्या मदतीने फुलाला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा मध्ये डॉट दिलेले आहेत. तुळशीची पानं काढलेली आहेत बघा. आता ज्या तुळशीच्या मंजिऱ्या आहेत त्यासुद्धा आपण दोन्ही जे पानं काढलेले आहेत त्यामध्ये काढणार आहोत. तर इथे हिरव्या रंगामध्ये सफेद रंग मिक्स करून थोडासा लाईट रंग करायचा आहे आणि त्यांनी ज्या मंजिऱ्या आहेत त्या काढायच्या आहेत. आता इथे जी कोवळी तुळस असते किंवा मंजिऱ्या असतात त्या दाखवलेल्या आहेत बघा आणि वरती थोडंसं आपण जांभळा रंग टाकणार आहोत. बघा दोन्ही बाजूला आपण तुळशीची पानं काढलेली आहेत. तर आपण मध्ये जे पानांच्या रेषामधल्या ज्या रेषा आहेत शिरा आहेत त्यासुद्धा तुळशीच्या पानांमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता मध्ये आपण विठ्ठलाच्या डोक्यावरती जो टिळा असतो बघा तो देऊन घेणार आहोत. आता इथे सुद्धा आपण डॉट देऊनच काढलेला आहे. प्रेस करायचा आहे आणि मध्ये काळ्या रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीनेच ही सुद्धा रांगोळी काढलेली आहे. तुम्ही नक्की ही रांगोळी देवघरासमोर तुळशीसमोर काढून बघा, अगदी सुंदर दिसते. पाटावरती काढून ही रांगोळी ठेवायची आहे बघा, जमिनीवरती रांगोळी काढायची नाही. आता जी फुलं काढलेली आहे त्याच्या बाजूलासुद्धा आपण तुळशीची पानं काढून घेणार आहोत. फुलांच्या मध्ये जी रिकामी जागा दिसते ते छोटी छोटी तुळशीची पानं काढलेली आहेत. मध्ये मंजिऱ्यासुद्धा आपण छोट्या छोट्या काढून घेणार आहोत. बघा फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे. अगदी सुंदर आहे बघा आणि 5 ते 7 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. नक्की ही रांगोळी तुम्ही काढून बघा. बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. मध्ये मध्ये तुळशीच्या मंजिऱ्यासुद्धा आपण काढून घेतलेल्या आहेत. बघा फायनल रांगोळी रेडी आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर ही सुद्धा आषाढी एकादशी निमित्तच रांगोळी आहे. वारीनिमित्त ही रांगोळी आहे बघा. तुम्ही नक्की ही रांगोळीसुद्धा काढा. अगदी सोपी आहे ही रांगोळी. अगदी 5 मिनटामध्ये काढून होते. आता इथे आपण फक्त वारी असं नाव लिहून घेणार आहोत आणि जो वारकऱ्याच्या डोक्यावरती टिळा असतो तो काढणार आहोत. बघा तो वारी असं नाव लिहायचं आहे. हे सुद्धा अगदी तुम्ही गाढ रेषेने मी काढलेलं आहे बघा. सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे. आता रवरती जी आपण वेलांटी काढलेली आहे तिथे जी वारकऱ्यांची टोपी असते बघा ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. टोपीचा एक आकार काढलेला आहे. बघा वारकऱ्याच्या डोक्यावरती जो टिळा असतो त्यामध्ये अष्टगंध आणि जो आपण बुक्का लावतो बघा काळ्या रंगाचा तसे डॉट द्यायचे आहेत, दिलेले आहेत बघा. आणि टोपी असते वारकऱ्यांची तीसुद्धा काढलेली आहे. बघा सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की काढून बघा. चारही रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि डेमोसुद्धा दिलेला आहे. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की एकदा सांगूया आर्ट1 या चॅनलला भेट द्या आणि रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात. छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. नक्कीच ह्या रांगोळ्या तुम्हाला रोज काढण्यासाठी उपयोगी पडतील. बघा ही सुद्धा रांगोळी आपली फायनल तयार झालेली आहे. आता इथे आपण एका बाजूला तुळशीची फांदी काढलेली आहे. खालच्या बाजूला आपण फूलसुद्धा काढून घेणार आहोत.
आणि वरती तुळशीच्या ज्या मंजिऱ्या आहेत त्यासुद्धा दाखवलेल्या आहेत. बघा तुळशीची छोटीशी फांदी एक काढलेली आहे. आता खालच्या बाजूला आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक येणार आहे. तुम्ही बघू शकता वारी असं नाव इथे लिहिलेलं आहे. आता खालच्या बाजूला आपण एक फूल काढून घेणार आहोत. त्यामुळे एक रांगोळीला भरगच्चपणा येईल बघा आणि रांगोळी सुंदर दिसेल. बघा सोपे आहे सर्वच रांगोळ्या. नक्की तुम्हाला आवडल्या असतील तर एक लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्यात, किंवा रांगोळीमध्ये माझ्या काही चुका जरी झाल्या असतील तरी तुम्ही अगदी निसंकोचपणे मला सांगू शकता. बघा सर्वच रांगोळ्या आपल्या रेडी आहेत. तुम्ही फायनल रांगोळीचे फोटोसुद्धा बघू शकता. तर अशाच नवीन रांगोळीसाठी, रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज रांगोळी काढण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.